खरं तर या मृत्यू लोकामध्ये आल्यावर माणसाने ठरवलं, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. माणसाने जर ठरवलं या मृत्यू लोकामध्ये येऊन आपल्याला देव व्हायचं तर माणूस काही सुद्धा करू शकतो. आज तर विज्ञान एवढं पुढे गेलं, विज्ञानानं एवढी क्रांती केली. आज माणूस चंद्रावर, आज माणूस मंगळावर, आज बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, समृद्धी महामार्ग झालाय. 12 तासाचं अंतर 9 तासात कापतंय. एवढं विज्ञान पुढे गेलं. गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी हे विज्ञान सांगतं. हृदयाचे ठोके किती पडतात हे विज्ञान सांगतं. शरीरामध्ये ब्लड किती आहे, रक्त किती हे विज्ञान सांगतं. अहो हृदय बाजूला काढून डॉक्टर ऑपरेशन करतात. एवढं विज्ञान पुढे गेलं. कितीही विज्ञान पुढे जाऊ द्या, पण असं एक क्षेत्र की तिथे मात्र आणखीन विज्ञान पुढे गेलं नाही. तिथे मात्र आणखीन विज्ञानाचं काही चालत नाही. आणि तो आपला आजचा अभंग आहे, त्याचं नाव आहे मरण. तुकोबाराय म्हणतात, एकदा का यमाचा निरोप आला, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच ठाई. महाराज म्हणतात, एकदा का यमाचा निरोप आला की सत्तेला पाहून यम घाबरत नाही. आणि जर सत्तेला पाहून यम घाबरत असता तर या भारत देशातला एकही पंतप्रधान मेला नसता. बर पंतप्रधान मेले का नाही? मेले. काही पंतप्रधान पदावर असताना मेलेले, आणि काही पंतप्रधान माझ्या लहानपणी स्वतःच्या अंगरक्षक बॉडीगार्डने मारलेले. माझा जन्मही नव्हता त्यावेळेला. नाव माहिती तुम्हाला सगळ्याला. सत्तेला पाहून यम घाबरत नाही. 2 नंबर, संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. संपत्ती म्हणजे पैसा, नोटा, बंगला. महाराज म्हणतात, यम नाही धरीत कुणाची प्रतिष्ठा. यम कुणाची प्रतिष्ठा धरत नाही. यम असा विचार करत नाही, हायवेच्या कडेला यांची 50 एकर आहे, 20 एकर प्लॉटिंग मध्ये, 10 एकर चांगला ऊस आहे, बँकेमध्ये 1 कोटी रुपयाची यांची एफडी आहे. महाराज म्हणतात, यम कुणाची प्रतिष्ठा धरत नाही. काल एक ट्रकवर मी वाक्य वाचलं, यम त्यांनी लिहिलं मागे, खाली ट्रकवर लिहिलं होतं. काही ट्रकवर लई वाक्य चांगले लिहिलं होतं. प्रवासात आम्ही गाडी चालवताना आम्हाला लक्षात येतं, एका ट्रकवर वाक्य लिहिलं होतं, देवा सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. वाक्य चांगलं होतं, देवा सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. तसं ट्रकवर ते वाक्य लिहिलं होतं, यम कभी रिश्वत नहीं लेता. यम कधी रिश्वत नाही लेता. टेबलाच्या खालून कधी यम पैसे घेत नाही. खरं तर यमाच्या गरीब माणसावर उपकारच. यम आणखी भ्रष्टाचार करत नाही. सध्या इंद्रापासून तर उंदरापर्यंत भ्रष्टाचार चालू आहे. वाळू खाय, मुरुम खाय, डबर खाय, सिमेंट खाय, शाळा खाय, गट्टू खाय, दिसलं की खाय. 14 हजाराच्या 13 हजाराच्या स्कीम आल्या होत्या गावागावात. यार झोपले काय तुम्ही गाव? कशाच्या स्कीम आल्या होत्या माहिती आहे तुम्हाला? संडास बाथरूमच्या. बाकीच्या कोणत्या का स्कीम मध्ये हात लावा ना बरं का, पण त्या स्कीमला नव्हता हात लावायला. पण ती सुद्धा स्कीम हाणली. झालं, जाऊ द्या. जिकडे तिकडे भ्रष्टाचार चालू आहे. पण यमाचे उपकार आहेत. यम आणखी भ्रष्टाचार करत नाही. यमाने जर भ्रष्टाचार केला असता, योगेशराव, अगोदर गरीब मेले असते आणि श्रीमंत जिवंत राहिले असते. यमाचे उपकार आहेत. यम आणखी भ्रष्टाचार करत नाही. आणि 3 नंबर, विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. तुम्ही किती हुशार असू द्या, विद्वत्तेला पाहून यम घाबरणार नाही. कितीही डोकं लावा, विद्वत्तेला पाहून यम घाबरणार नाही. एका व्यक्तीनं ब्रह्मदेवाकडे असं वरदान मागितलं, ब्रह्मदेवा मला मरण स्त्रीकडून नको, मला मरण पुरुषाकडून नको, मला मरण रात्री नको, दिवसा नको, जमिनीवर नको, आकाशामध्ये नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको. आता एवढं वरदान मागितलं माणूस मरणारच नाही. माणूस मरताना स्त्रीकडून मरेल, पुरुषाकडून मरेल, दिवसा मरेल, रात्री मरेल, जमिनीवर मरेल, आकाशामध्ये मरेल, चाकूने मरेल, बंदुकीने मरेल, सुदर्शन चक्राने मरेल, कशाने तरी मरेल. वरदानच असं मागितलं. पण देव चतुर आहे, महाराजा ठरवला. चतुरा तो शिरोमणी, गुंडला बनण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी, गुंडला बनण्याची खाणी. मुकुट सकळ मणी, धन्य तुझी विठोबा. अवचित आला बाई, खोड्या करतो का
सांगायला नाही मिळ लागला, त्याची ही चाल आहे. देव चतुर आहे, मारायचा प्लॅन केला. आतमध्ये आवाज, झाड आवाज करत. पहिला अवतार घेतला देवानं, नरसिंह अवतार घेतला. अर्ध शरीर सिंहाचं घेतलं, अर्ध शरीर पुरुषाचं घेतलं. पहिलं वरदान स्त्रीकडून नाही, पुरुषाकडून नाही. पहिलं वरदान तो मोडलं. दुसरं वरदान, मला मरण जमिनीवर नको, आकाशामध्ये नको, दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये धरला. म्हणून जुन्या म्हाताऱ्या आणखीनही दरवाजात आपल्याला शिंकून देत नाही. ते म्हणते ते मुडदे पुढे होय, आणि पाणी टाकतात. कारण ते जमिनीवर नको, आकाशामध्ये, दरवाजा उंबऱ्यामध्ये पकडला. दिवसा नको, रात्री नको. आता कसा मारायचा? सूर्य मावळतीला जात होता, दिवसही नव्हता, रात्रही नव्हती. अशा वेळेला धरला. मारायला काहीच नव्हतं. नख हे शास्त्रामध्ये मोडत नाहीत, नख हे आश्रमामध्ये मोडत नाहीत. आणि टरा टरा हिरण्यकश्यप फाडला. विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. किती हुशार असू द्या. भारत देशात एक हृदयरोग स्पेशलिस्ट डॉक्टर झाले, त्यांचं नाव नीतू मांडके नावाचे एक डॉक्टर. एवढे स्पेशालिस्ट होते की हजारो लोकांच्या बायपासचे ऑपरेशन त्या नीतू मांडके डॉक्टरने केले होते. पण त्याच नीतू मांडके डॉक्टरना अटॅक आला. त्यांनी सिस्टरला सांगितलं, ह्या गोळ्या दे, हे इंजेक्शन दे. आणि असं बोलत बोलत डॉक्टरच वैकुंठवासी झाले. विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही, संपत्तीला पाहून यम घाबरत नाही, आणि सत्तेला पाहून यम घाबरत नाही. आमच्या गुरुजी पाठामध्ये एक गरुड पुराणातला दृष्टांत सांगायचे. एवढा दृष्टांत तुम्ही आजच्या समयाला अनुसरून ऐकला की आपलं कीर्तनच तुम्हाला कळालं. एकदा गरुडाची माता विनीता आजारी पडली. लक्षात राहा. अनेक डॉक्टरांकडे नेली, अनेक वैद्यांकडे नेली, विलाज मात्र होईना. शेवटी सर्वात मोठे डॉक्टर ज्यांनी आपल्याला घडवले, ब्रह्मदेवाकडे. गरुड महाराज ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा, माझी आई या आजारातून बरी होईल असं काहीतरी औषध सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं, तुझी आई या आजारातून आता बरी होणार नाही, पण तुझी आई मरणार कधी हे मी सांगू शकतो. म्हटले सांगा. म्हटले, ज्या दिवशी तुमच्या आईला भेटण्याकरता तुमच्या घरी तब्येतीची चौकशी करण्याकरता आईच्या यम येणार, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची आई मरणार. गरुड घरी आला आणि आईला सांगितलं, आई जर कोणी भेटायला आलं तर मला सांग, आणि यमराज भेटायला आले तर नक्की सांग. कारण गरुडाला माहित होतं यमराज भेटायला आले की दुसऱ्या दिवशी आपली आई मरणार. योग असा, गरुड बाहेर गेले आणि यमराज गरुडाच्या घरी आले. आईच्या तब्येतीची चौकशी केली, विचारपूस केली, आणि जाता जाता यम गरुडाच्या आईकडे पाहून हसला. हे जे भेटायले लोक येतात ना पेशंटला, हे चांगल्या डोक्याचे असले पाहिजे. हे काय करतात, पेशंट जवळ येतात आणि वेगळंच बोलत. एकदा मलाच कावीळ झाला, विठ्ठल महाराज कावीळ झाला, आणि क्वाटवर झोपलेलो होतो. गावातल्या 10-20 महिला आमच्या हातात मध्ये ते पार्ले घेऊन येतात का तुमच्याकडे? पार्ले आणतात ना, ते माणसं वारले तशी ते पार्ले तशीच, त्याला कोणीच खात नाही ते पार्ले. त्या हातामध्ये पार्ले घेऊन आले आणि एकमेकी चर्चा चालू होती. मला कावीळ झाल्यामुळे मी क्वाटवर झोपलेलो होतो आणि एकमेकीमध्ये चर्चा चालू होती. बाई म्हणे, महाराज लयच पिवळा पडाय. एक जण म्हणले, बाई तुला मी काय सांगू, मी आता माझ्या माहेराला गेलते का, असाच एक माणूस पिवळा काविळामध्ये मेला. मला वाटीतून मला वाचवायला आली का मरायला आली का डंगरे म्हणलं तू. असं ऐकलं मी जगन का मला सांगा. हा मरण ना मी जागेवर. कोरोनाच्या काळात असेच काही माणसं मेली. शेजारचा पेशंट मेला म्हणून हा माणूस मेला. पेशंटची मेंटॅलिटी हे भेटायला येणारे खराब करते. आता मी 2-3 महिन्यापूर्वी एक पेपरला बातमी वाचली, मला फार आवडली ती स्कीम. पहा, आपल्या भागामध्ये जर झाली तर चांगली गोष्ट आहे. लातूर जिल्ह्यामध्ये एक दवाखाना आहे, हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटलचं नाव माझ्या लक्षात नाही, पण हॉस्पिटलमधली स्कीम लई चांगली. कशी स्कीम आहे, एखादा पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि त्याला भेटायला एखादा पेशंट गेला की त्या पेशंटला भेटू दिलं जातं. पण तसं नाही, अगोदर त्या पेशंटच्या नातेवाईकाकडून 500 रुपये घेतले जातात. भेटायला जायचे म्हणून 500 रुपये घेतले जातात. जेवढे माणसं आहेत प्रत्येकी माणसाने 500 रुपये द्यायचे. समजा दोघं पती पत्नी असले, 1000 रुपये द्यायचे, काउंटरला जमा करायचे आणि पेशंटला भेटायला जायचं. जेवढे माणसं भेटायला येतील, नाही कुणाला म्हणत नाहीत, प्रत्येकी माणसाकडून 500 रुपये जमा करून घेतात. आणि ज्या वेळेला पेशंटला सुट्टी होती, हे जमा झालेले 500 रुपये पेशंटच्या बिलात जमा करतात. चांगलं आहे ना? हो चांगलं आहे का? अहो आपण भेटायला जाणार नाही. काय चांगलंय तुम्ही म्हणता, जाऊ द्या घरी जाऊ 500 रुपये वाचतील. पेशंटला त्रास नाही, जरी झाला त्रास तर त्याला थोडी आर्थिक मदत होईल. भेटायला येणारे मंडळी व्यवस्थित असले पाहिजे.
गरुडाच्या आईकडे पाहून यमराज हसले आणि निघून गेले. यमराज हसले आणि निघून गेले. गरुड घरी आले. आई, आज भेटायला कोणी आलं होतं का? अरे राजा, आज मला भेटायला यमराज आले होते. गरुडाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. ज्या अर्थी आपल्या आईला भेटायला आज यमराज आले, त्या अर्थी उद्या आपली आई मरणार. पण मी सांगतोय काय, विद्वत्तेला पाहून यमराज घाबरत नाही. गरुडानं काय केलं? आपल्या आईला आपल्या पाठीवरती बसवलं. भगवान विष्णूचं वाहन. आणि करोडो किलोमीटर अंतर असणाऱ्या एका हिमालयाच्या गुहेमध्ये आपल्या आईला नेऊन ठेवलं. आई, एक दिवस जाऊ दे. एक दिवस निघून गेला का दुसऱ्या दिवशी तुला न्यायला येतो. इथं माझ्याशिवाय कोणीच येऊ शकत नाही. इथे फक्त मी येऊ शकणार. एक दिवस जाऊ दे. परत गरुडानं आपल्या आईला हिमालयाच्या गुहेमध्ये सुरक्षित स्थळी ठेवलं आणि परत खाली आले. एक दिवस निघून गेला. एक दिवस निघून गेला. जशी आपली गेवराईला, चकलांब्याला, बोधेगावला, बालम टाकळीला एकमेकांची भेट होती, तशी यमराजाची गरुडाची भेट झाली. गरुडाला थोडा अहंकार जागा झाला. काही काही माणसाला होतो तसा. काहीला पैशाचा, कीर्तनाचा, सोयाबीनचा, कापसाचा, प्रत्येक माणसाला जसा होतो तसा गरुडाला थोडा स्वाभिमान झाला. गरुडाने सांगितलं, यमराज, आपली आई आपण कशी नेऊन ठेवली लांब. ते म्हणलं, एक काम करावं, अगोदर जाऊन या मग मला भेटा. निकाल तर लागू दे ना. ज्या वेळेला गरुड महाराज हिमालयाच्या गुहेमध्ये गेले, गरुडाची आई गेलेली होती. सर्व क्रिया उरकल्या आणि स्पेशल भेटण्याकरता कॉंग्रॅच्युलेशन म्हणून, अभिनंदन म्हणून गरुड यमराजाकडे गेले. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. म्हटले का? म्हटले तुमचं काम तुम्ही चोख बजावलं, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. म्हटले फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या आईने मला सांगितलं, ज्या वेळेला तुम्ही माझ्या घरी आले होते, माझ्या आईकडे पाहून तुम्ही का हसले होते? ह्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. गरुडाने सांगितलं, यमराज. यमराजाने सांगितलं, गरुड महाराज, अहो म्हटलं मी सहज हसलो होतो. सहज. कसं हसलो होतो? सहज. गरुडाने सांगितलं, नाही, मोठे माणसं कधी सहज हसत नसतात. मोठे माणसं हे कधी सहज हसत नसतात. आणि जे सहज हसत असतात, रेंज कमी का जरा इकडे, मोठे माणसं कधी सहज हसत नसतात आणि जे सहज हसत असतात ते मोठे नसतात. तुमच्या हसण्यामागे काहीतरी कारण आहे. सांगा काय कारण? त्यावेळेला यमराजाने कारण सांगितलं. लक्ष देऊन ऐका, लगेच कळेल. यमराजाने सांगितलं, काय म्हटले गरुड महाराज, ज्या वेळेला मी तुमच्या घरी आलो, तुमच्या आईच्या तब्येतीची मी चौकशी केली, विचारपूस केली, आणि बाहेर निघाल्यानंतर माझी सहज नजर तुमच्या आईच्या कपाळाकडे गेली आणि मी पाहिलं, उद्या या गरुडाच्या आईचा मृत्यू इथून करोडो किलोमीटर अंतर असणाऱ्या एका हिमालयाच्या गुहेमध्ये या गरुडाच्या आईचा मृत्यू आहे. ही गरुडाची आई तर इथे बसलेली आहे. हिचा मृत्यू तर हिमालयाच्या गुहेमध्ये. या गरुडाच्या आईनं किती जरी प्रयत्न केला तरी हिमालयाच्या गुहेपर्यंत गरुडाची आई जाऊ शकत नाही. आणि मग माझ्या नंतर लक्षात आलं की हे नेऊन घालायचं काम मीच पोरग करणार आहे. म्हणून मी हसलो. मला सांगा, म्हटले मला सांगा, गरुडानं आपल्या आईला हिमालयाच्या गुहेमध्ये ठेवलं कशा करता? मरू नये म्हणून. परिणाम मरणच तिथं होतं. आपण म्हणत असतो तो जर चकलांब्याला गेला नसता, वाटामध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झाला नसता, ते जर बीडला गेले नसते तर त्यांचा ऍक्सिडेंट झाला नसता, आम्ही जर लवकर त्यांना दवाखान्यामध्ये नेलं असतं, लवकर जर बीड त्यांना उपलब्ध झालं असतं तर त्यांचा मृत्यू झाला नसता, आम्ही जर औरंगाबादला दाखल असतो तर त्यांचा उपचार झाला असता, अहो आम्ही जर पुण्याला गेलो असतो ना तर 100% त्यांचा उपचार झाला असता, अहो आम्ही मुंबईला जर नेलं असतं ना जे हॉस्पिटलला तर 100% त्यांचा इलाज झाला असता. अरे माझी भाषा नाही, नाथ महाराजांची भाषा आहे. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. कबीर महाराज म्हणतात माझी भाषा नाही. सास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा ही इस जिंदगी का. येथे नाही ऊरो आले अवतार, येथे नाही ऊरो आले
हेरते पामर जीव किती हेरते पामर जीव किती येथे नाही उरले अवतार हेरते पामर जीव किती हेरते पामर जीव किती हेरते पामर जीव किती येथे नाही उरले अवतार हेरते पामर जीव किती हेरते पामर जीव किती हेरते पामर जीव किती येथे नाही वरो आले अवतार एरते पामर जीव किती. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. सास रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा ही इस जिंदगी का. तो लाख हिफाजत कर ले तो लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी हा पिंजरा रहेगा पिंजरा खाली. तुमच्या धुमेगाव मध्ये सूर्य किती दिवसाला उगवतो इकडं? मी जरा भेसूर दिसायला लागलो रागारागाने बघायला. तुमच्या धुमेगाव गावामध्ये सूर्य किती दिवसाला उगवतो? नाही किती दिवसाला उगवतो? रोज उगवतो बरोबर तात्या. बरं किती दिवसाला मावळतो? रोज मावळतो. मी काय लय लांबचं नाही गेवराई तालुक्यात. सकाळी उगवला संध्याकाळी मावळला बाबा. तशा एका लेखकाने सांगितलं सकाळी सूर्य उगवला संध्याकाळी मावळला तसा हा सूर्य एक दिवस उगवला हा दिवस हळूहळू मावळतीला जाणार आहे. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. त्या लेखकानं सांगितलं तो या मृत्यू लोकातला पाहुणा आहे. तो यहाँ मुसाफिर है बेकरार पानी है 4 दिन की तेरी महिमा तेरी जिंदगानी है. 4 दिवसाचं आयुष्य. म्हणून मला असं वाटतं कमीत कमी आपण मेल्यानंतर बीड जिल्हा रडला पाहिजे. बीड जिल्हा रडला एके दिवशी. बीड जिल्हा स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांचं निधन झालं बीड जिल्हा रडला. आपण मेल्यानंतर कमीत कमी बीड जिल्हा रडला पाहिजे. नाही रडला बीड जिल्हा बाकीचे तालुके नाही रडायचे काय राहिले त्यांचं. पण कमीत कमी आपण मेल्यानंतर गेवराई तालुका रडला पाहिजे. नाही रडला गेवराई जाऊ दे. आपण मेल्यानंतर 2 गावं रडली पाहिजे धुमेगाव आणि पिंपरी. आपण मेल्यानंतर 2 गावं रडली पाहिजे. नाही रडलं 2 गावं जाऊ द्या. आपण मेल्यानंतर कमीत कमी स्पेशल करू का ताई. आपण मेल्यानंतर कमीत कमी धुमेगाव 1 गाव तरी रडले पाहिजे. आडपिंपरी सोडा बाजूला. नाही रडले आडपिंपरी धुमेगाव रडलं. नाही रडलं धुमेगाव जाऊ द्या. कमीत कमी आपण गेल्यानंतर वार्ड क्रमांक 1 वार्ड क्रमांक 1 तरी रडलं पाहिजे. नाही रडलं वार्ड क्रमांक 1 शरद भाऊ. पण आपण मेल्यानंतर आपला शेजारचा तरी. पण आपण मरावा म्हणून शेजारचे नवस करतो. आपण मरावा म्हणून शेजारचे नवस करतो. अरे ज्या वेळेला कमीत कमी आपण मेल्यानंतर तालुका रडेल जाऊ द्या विश्व सोडून द्या. पण ज्या वेळेला माझे माऊली ज्ञानोबा आहे ज्या वेळेला समाधीस्थ होत होते लोक रडतील यात काय नवलय. साधू संत रडतील यात काय नवलय. एक हात निवृत्तीनाथ महाराजांनी धरलेला आहे आणि एक हात साक्षात माझ्या पांडुरंगाने धरलेला आहे.
देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया जातो ज्ञानेश्वर बैसावया देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर नदीची माशा घातले माझवण तैसे जनवन कालवले तैसे जनवन कालवले देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर अरे पांडुरंग परमात्मा रडला यात काय नवल निवृत्तीनाथ महाराजांसारखा एक महात्मा रडला काही केल्या मन राहत नाही बांधिल्या पेंदीचा सुटला शियाळा माय बापे आमा त्याग येले जेव्हा तेव्हा ही संकटे आली नाही बांधिल्या पेंदीचा सुटला शियाळा नामा म्हणे देवा पेटला हुताशण करा समाधान निवृत्तीचे बांधिल्या पेंदीचा सुटला शियाळा देवाना रडाव साधू संतांनी आपल्या करता रडाव 4 दिवसाचं आयुष्य त्या लेखकांना सांगितलं प्रत्येकाला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे जीवनातलं अंतिम सत्य जर काय असेल तर मृत्यू आहे चाललाय आपला सूर्य हळूहळू कोणाचे 30 गेले माझे 30 तर गेले आता किती राहिले माहित नाही तुमचे 60 50 55 गेले असतील तुमचे 25 26 गेले काही काहींचे 2च राहिले लय लवकर जवळ नाही आणि तुम्हाला धाक पाडलाय प्रत्येकाला एक ना एक दिवस आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला प्रत्येकाला मरावं लागणार आहे ऐका पण ज्यांचा अभंग घेतलेला आहे ते तुकोबराय म्हणतात पांडुरंग महाराज आम्हाला मात्र मरावं लागत नाही न लगे मरावे न लगे मरावे न लगे मरावे न लगे
मरावे न लगे मरा ऐसा टाळ्या वाजवा सर्वांनी. शूटिंग असल्यामुळे जास्त मोडी यायला लागले त्यांना आज. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. मरावं लागत नाही. तुम्ही कॅमेरा जर नसताना फिरायला ती म्हणले सुद्धा नाही ते. मरावं लागत नाही. कीर्तन सुरू झाल्यापासून एकच चाललंय मंडळी, प्रत्येकाला मरायचं, मरावं लागतंय. एक दिवस माझं कीर्तन आहे ना, आज चालू आहे ना, एक दिवस असा येईल की माझ्या सुद्धा वर्ष श्राद्धाला सुंदर असा मंडप लावलेला असं मस्त पैकी कोणाच तरी कीर्तन चालू असं. तुम्ही पेटी वाजवता, एक दिवस असा येईल की तुमचंही वर्ष श्राद्ध असेल आणि त्या वर्ष श्राद्धाला कोणीतरी पेटीचा स्वर धरून बसलेला असेल. पांडुरंग महाराज काय चाली म्हणतात, एक दिवस असा येईल तुमचंही वर्ष श्राद्ध असेल, कोणाचं तरी कीर्तन असेल आणि त्या कीर्तनात कोणीतरी चाली म्हणत असेल. विठ्ठल महाराज तुमचंही वर्ष श्राद्ध एक दिवस असेल आणि तुमच्याही कीर्तनात कोणतरी पकवाज त्यावेळेला वाजवत असेल. सिस्टीमवाले दादा, एक दिवस असा येईल की तुमचंही वर्ष श्राद्ध येईल आणि 10व्याला वर्ष श्राद्धाला कोणाचा तरी मंडप आणि कोणाचा तरी भोंगा असं. हे सगळ्यावर घेतलं ना मी. एक दिवस असा येईल तुमचंही वर्ष श्राद्ध असेल. सगळं आमच्या घेतलं कशा गुदगुल्या होते तुम्हाला. तुमचंही वर्ष श्राद्ध असेल आणि तुमच्याही वर्ष श्राद्धाला असे तुमच्यासारखे कोणतरी मांडी घालून प्रवचन कीर्तन ऐकत असेल. प्रत्येकाला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. हा जीवनातला अंतिम सत्य आहे. ऐका, आतापर्यंत सांगितलंय सगळ्यांनाच मरावं लागलंय. जगायला कोण आलंय? पण आता तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मरावं लागत नाही. काय कारण आहे त्याचं? आतापर्यंत सांगितलंय सत्तेला पाहून यम घाबरत नाही, संपत्तीला पाहून घाबरत नाही, विद्वत्तेला पाहून घाबरत नाही, हिरण्यकशिपूचं उदाहरण सांगितलं, गरुडाचं उदाहरण सांगितलं आणि आता तुकोबाराय म्हणते तर आम्हाला मरावं लागत नाही. कारण त्याचं काय? त्याचं कारण असं आहे, साधू संत मनाच्या मर्जीने येतात, आल्यावर वाटेन तोपर्यंत राहतात आणि वाटते त्यावेळेला जातात. पहिलं उदाहरण सांगतो. पश्चिम बंगालमध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव स्वामी रामकृष्ण परमहंस. अधिकार यांचा तेवढा होता की विवेकानंदांचे ते गुरु होते आणि स्वामी रामकृष्ण परमहंसांना भजे फार आवडायचे. भजे एवढे भजे आवडायचे, चालू प्रवचन सुरू जरी असलं भजे केले ना तर उठून जायचे भजन खाऊन यायचे. एवढे भजे आवडायचे. पण मला सांगा भजे कुठले चांगले लागतात, हॉटेलमधले का घरचे? झोपले काय तुम्ही? हॉटेलमधले भजे चांगले लागतात कारण घरचे भजे चांगले लागत नाहीत, ते आंघोळ करून केलेले असतात ना. ते चालू प्रवचनातून उठायचे आणि भजे खाऊन यायचे. त्यांच्या पत्नीचं नाव शारदा देवी. शारदा देवीने सांगितलं, स्वामी मालक चालू प्रवचनातून उठताना भजे खाऊन येतं, काय चांगलंय काय? त्यांनी सांगितलं, अगं वेडे, माझं मरण ह्या भज्यात ठेवलंय. ज्या दिवशी मला भजे आवडणार नाहीत ना त्याच्या 2 दिवसांना अपट्ट्या तुला दिसणार नाही. काय अधिकार असेल? तसं झालं. सुंदर भजे केले आणि पत्नीने आवाज दिला, स्वामी भजे. त्यांनी सांगितलं, आता मला नाही आवडत, तूच काय?
त्याच्यानंतर 2च दिवसानंतर स्वामी रामकृष्ण परमहंस अनंतात विलीन झाले. मनाच्या मर्जीने आले. मराठवाड्यामध्ये एक संत जन्माला आले. आपल्याच पलीकडे बोधेगावच्या पलीकडे एक तालुका आहे पैठण नावाचा, आणि त्या पैठण तालुक्यामध्ये एक संत जन्माला आले. त्या संतांचं नाव शांती ब्रह्म एकनाथ महाराज. एवढा अधिकार होता नाथ महाराजांचा. नाथ महाराज शांत श्रीमंत संत होते. किती शांत. यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. 108 वेळेला एक मुसलमानाचा माणूस महाराजांच्या अंगावर थुंकला. महाराजांनी रागाने नाही पाहिलं. अंगावर थुंकायचा महाराज स्नानाला जायचे. उलट त्याला दया आली, महाराजांच्या पाया पडला. महाराज चुकलं माझं. महाराज म्हणले, राजा उलट तू पुण्यवान आहेस, तुझ्यामुळे 108 वेळेला गंगेचं स्नान घडलं. रोज एकदाच घडायचं. किती शांतता असेल. आपण शांत आहेत का? थोडा आवाज नाही दिला तर राग येतो आपल्याला. जनरेटर जवळ असलं की राग येतो. बिस्लरी नाही दिली तर राग येतो. आम्ही शांत आहेत का? आम्ही शांत नाहीत. नाथ महाराज शांत. 2 नंबर नाथ महाराज श्रीमंत. किती श्रीमंत माहिती आहे का? अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिर गुलाल, अभिर गुलाल, अभिर गुलाल उधळीत रंग रंग रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, हो नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. याचे पुढचं जे चरण आहे ते कानाला ऐकायला लय गोड आहे. उंबरठ्यासे कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन. पायरीसी हो बुदंग गावोनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. एवढी श्रीमंती होती. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीतसे, श्रीखंड्या चंदन उगळोनी करी. ज्याला गंध लावायचा, तुम्ही गावकर, ज्याला गंध लावायचा तो उघडून द्यायला. जागे आहेत ना? ज्याला गंध लावायचा आहे तो देवच उघडून द्यायला. श्रीखंड्या चंदन उगळोनी करी. वॉशिंग मशीन नव्हतं धुवायला. व श्री गंगा तिरी धुतासे, श्रीखंड्या चंदन उगळोनी करी. आणखीन देवानं काम केले. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्यांचे पाये. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. जवळ पैठण आपल्याला, आणि ते नाथ महाराज एका शिष्टीला आपल्यातून निघून गेले. संपूर्ण गावामध्ये बोबाटा. नाथ महाराज गेले. नाथ महाराज, त्यांच्या मुलाचं नाव हरिपंडित आमचे बाबा गेले. पाहुणे मंडळी ब्राह्मण मंडळी गोळा झाली. नाथ महाराजांची प्रेत यात्रा सुरू झाली. राम बोलो बाई राम बोलो, राम बोलो बाई राम बोलो. सगळे राम राम म्हणत होते. खांदेकरी चालू होतं आपलं. पण पहिल्या खांदेकऱ्यानं दुसऱ्या खांदेकऱ्याला असा चिमटा घेतला.
विठ्ठलपंत, दुसऱ्या आणि तिसऱ्याला केशवपंत, तिसऱ्या आणि चौथ्याला म्हणते माधवपंत. अहो म्हटले चिमटे का घेता? अहो म्हटले काही लक्षात आलं का तुमच्या? म्हटले काय? अहो म्हटले जन्मभर ह्या नाथ महाराजांनी कधी आपल्याला जयहरी घातला नाही. गाढवाला पाणी पाजलं, गाढवाला पाणी पाजलं ह्या महाराजांनी. बाप दादी जीव घातले, पोरग पाठीवर उचलून घेतलं ह्या नाथ महाराजांनी. कधी आपल्याला चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, कोको कोला, थम्सअप माझा कधी दिलं का? अरे पण एक दिवस असा आला, अरे आपल्याच खांद्यावर जाण्याचा मान भेटला का नाही? खांदेकरी भाऊकी, भाऊकी भाऊ. आई तोपर्यंत जगून देत नाही आणि मेल्यावर ह्यांच्याशिवाय पर्याय नाही. भाऊकी. अहो म्हटलं जन्मभर जयारी नाही आणि आता आपल्या खांद्यावर जाण्याचा मान. नाथ महाराजांचा अधिकार एवढा होता, अरे नाथ महाराज वर ताटीवरच उठून बसले आणि वरूनच आवाज दिला, पंत ठेवा खाली. पंताच्या तर मांडच लिटर करायला लागले. थंडीन ताप डायरेक्ट पॉझिटिव्ह चालत. ते मला भूते काय म्हटले, भूत नाही मी नाथ महाराज आहे. तुझ्याच खांद्यावर जावं म्हणून काही मान नाही. तुला जर गर्व होत असेल महाराज माझ्या खांद्यावर गेले, मी माझं उद्या मरण. जागे का झोपले? कधी मरल? उद्या. प्रेत खाली मांडलं, स्वतःच्या पायानं चालत नाथ महाराज घरी गेले. 1 वर्ष जगले. परत दुसऱ्या षष्टीला त्या स्थितीला नाथ महाराजांना देह ठेवला. संपूर्ण गावात बोबाटा, नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले. त्यांचा मुलगा हरिपंडित आमचे बाबा गेले. पाहुणे मंडळी, ब्राह्मण मंडळी गोळा झाली. खांदेकरी आली. सुरू करायचं. गावातले प्रमुख लोक आले इकडे. खांदेकरी म्हटले काय? म्हटले आता प्रेत यात्रा आपल्याला सुरू करायची. म्हटले हो. तुम्ही एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. म्हटले का? म्हणजे तुम्ही बोललं की तेवर महाराज उठत तेवर. तुम्ही बोलायचं नाही, गप चालायचं. राहिलं. सुरू झाली प्रेत यात्रा. हे राम, हे राम, तू ही माता, तू ही पिता है, तेरे चरणों में चारों धाम. हे राम, हे राम. तुम्हाला वाटतं आपण ते सामील झालो काय? अशी प्रेत यात्रा निघाली. सगळे राम राम म्हणत होते. खांदेकरी त्यांना सांगितलं होतं बोलायचं. पण पैठण गावामध्ये एक आई आपल्या एकुलत्या एक मुलीला पहिल्याच मुलाला सासरला पाठवत होते. जुना काळ जावबाई बापू आले होते. त्या मुलीचं आपलं चाललंय टाटा बाय बाय सी यू. पण तेवढ्यात अपश्य कोण झाला? नाथ महाराजांची प्रेत यात्रा आली. आणि ती बाई बोलली, बाई माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मुलाला सासरला निघाली आणि या महाराजाला आजच टाइम सापडला हे मरायला. तो आवाज ताटीवर नाथ महाराजांनी ऐकला आणि वरूनच आवाज दिला, पंत. ते मला एक शब्द बोललो नाही राव मी. ते म्हणले तू नाही बोलली पण ती बाईला 60% आरक्षण भेटलं ना. म्हणले आता माझ्या मरण्यानं जर तिच्या पोरीला अपशकून होतोय ना, तर मी माझा उद्या मरतो. कधी मरल? प्रेत खाली मांडलं, स्वतःच्या पायानं नाथ महाराज परत घरी गेले. किती वेळा झालं? तिसऱ्या षष्टीला नाथ महाराजांना देह ठेवला. पण असा देह ठेवला नाही, स्वतःला गोदावरी गंगेमध्ये जल समर्पित करून घेतलं. म्हणून आजही आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात मोठा उत्सव जर कोणता असेल तर नाथषष्ठी उत्सव आनंदानं थाटामाटामध्ये साजरा करतो. मनाच्या मर्जीने येतात. माझ्या माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा काळ नेण्याकरता आला होता वयाच्या 16व्या वर्षी. निवृत्तीनाथ महाराजांनी 2 बोटं दाखवले काळाला. अर्थ असा होता चंद्र सूर्य तोपर्यंत यायचं नाही. काळाला वाटलं 2 वर्षांनी यायचे, 2 वर्षांनी आला. सोपान काकाने 2 बोटं दाखवले, 2 वर्षांनी आला. मुक्ताबाईने 2 बोटं दाखवले, 2 वर्षांनी आला. पण परत 2 वर्षांनी ज्यावेळेला माझ्या माऊलींना काळ नेण्याकरता आला, माऊलीनं 2 बोटं नाही दाखवले, हातच दाखवला. समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन, हरिपाठ समाधी संजीवन, हरिपाठ समाधी संजीवन. हो नंद मात्र मान
संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ काळाला मागं लावलं. ऐका माझ्याकडे पहा. तो कुंभारांचं जीवन तसंच आहे. माझ्याकडे पाहत राहत जायला जायचं त्याने जाऊ दे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या मृत्यू लोकात येत नव्हते, कारण अवतार नामदेवरायांचा होता. जगद्गुरु तुका अवतार नामय्याचा, जे जे झाले अवतार तुका त्यांची बरोबर. देवाने सांगितलं महाराज जा गात आले या लोकांचा उद्धार करा, भजन करा. महाराजांनी सांगितलं देवा जातो गड्या, पण चौघाच्या खांद्यावर येत नाही, न्यायला तुला यावं लागेल. करारच केला. असा करार कुठे होतो? लग्नामध्ये. तुमच्याकडे लग्न होते का? होते ना. लग्न असे नाही, लॉकडाऊनची तर अजिबात नाही. लॉकडाऊनचे लग्न लई भारी झाले. लॉकडाऊन नंतर आपली पहिलीच भेटे नाही. बरं झालं पण जगलो. आता आपली आतापर्यंत 2 पुण्यतिथ्या झाल्या असत्या. खरं तर जेवढे माणसं मंडपमध्ये बसले तुम्ही फार भाग्यवान आहात की आपण दोन्ही लाटेमधून वाचलो. ज्यांना ज्यांना कोरोना झाला त्यांना भेटा तुम्ही. ते म्हणतात महाराज हे माझं बोनस आयुष्य. लॉकडाऊनमध्ये कळालं आपल्याला. साधं राहायला शिकलो आपण लॉकडाऊनमुळं, घरचं खायला शिकलो लॉकडाऊनमुळं, लग्न साधे करायला शिकलो लॉकडाऊनमुळं. अहो आपलं लग्न 12:30चं लग्न 4 वाजता लागायचं, पण लॉकडाऊनमध्ये सकाळीच लग्न लागलं 6ला. 7ला 6लाच लागलं. देवबाप्पाने सांगितलं लग्न लावतो पण कडी लावून घ्यावं लागेल आतून. लय पोलीस हाणते. अहो कुत्रं बाहेर जाऊन यायचं. जालिंदर महाराज कुत्रं बाहेर जाऊन यायचं आणि मालक घरात. कुत्रं मालकाला सांगायचं यायचं बाहेर. नको. अहो जे पुणे मुंबईला गेले होते ना गावाकडून, जे पुणे मुंबईला गेले होते ते गावाला काही समजत नव्हते काही लोक. पण लॉकडाऊन पडल्यानंतर जे पहिल्यांदा हे गावाकडे आले यांना घरात सुद्धा कोणी घेतलं नाही. गावात तर नाही, जिल्हा परिषद शाळेत कोंबले डायरेक्ट. आणि यांना चपात्या सुद्धा कागदात गुंडाळून दिल्या आणि लांब अशी गिळूची काठी केली ती चपात्या लोटायला अशी. लग्न साधे करा लॉकडाऊन मध्ये शिकलो. मुलाचे वडील जरी लग्नाला नसले तरी लग्न चांगलं होत होतं हे लॉकडाऊन मध्ये कळालं. मुलाची आई लग्नाला नसली तरी लग्न चांगलं होत होतं हे लॉकडाऊन मध्ये कळालं. यांचं लय होतं मी पाय नाही धुतले, मी हात नाही धुतले. ह्या 2 वर्षात कोणी हातन पाय धुतले? कोणी वरमाईचे वर बापा ढेकळा होता, कोण हात धुवून कोणी पाय धुवून झाले. हेच आभार माना. लॉकडाऊन मध्ये कळालं आपलं कोण आहे परक कोण आहे. 4 मार्चला मला कोरोना झाला. 4 मार्चला नॉर्मल आपले लक्षण येत होते. गलदर महाराज बायकोला फोन करून सांगितलं म्हणलं मला घासा नळलंय, मला तडतड करायला लागले, थोडी सर्दी झाली. घरी जर कोणी विचारलं तर मला महाराज बाहेरच्या गावाला गेले. 8 दिवसानंतर ज्या वेळेला डिस्चार्ज झाला, सुट्टी झाली, अशी पार्किंगमध्ये मी गाडी लावली आणि घराकडे निघालो. 4 वर्षाची पोरगी माझी लांबूनच पळत आली, कारण तिला मी चॉकलेट कॅडबऱ्या नेत असतो खायला. तिने पाहिलं 10 दिवस आपला बाप दिसला नाही. घरी लांबूनच पळत आली. मला घरी बाबा म्हणतात, म्हणजे बायको सोडून. तुम्ही म्हणता बायको बाबाच म्हणते काय? कुठं सांगा तुम्हाला. पोरगी लांबूनच पळत आली, बाबा अशी अलगत मी तिला घेणार, उचलून घेणार. तेवढ्याच बायको पोर्च मधून त्याला कोरोना झाला काय घेते त्याला होय मागे. त्या टायमाला मला कळालं अरे 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 यांच्यासाठी तिकडे तेलंगणा, कर्नाटक, आंध्रा, जालना, औरंगाबाद असं वाटत होतं जागेवर बीपी लो होऊन अटॅक येऊन माराव. लंबूनच म्हणायची कोणत्या घरात आहेत तुम्ही? म्हणलं ह्या घरात आहे. मागवा. म्हणलं कशाला? तुम्हाला जेवायला ताट घेऊन आले. ताट घेऊन यायची विठ्ठल महाराज जेवायला. ते तर नाक दाबून यायची, नाक दाबून. ताट द्या, ताट द्या ना, ताट द्या ना. अशी यायची. काय मला काय खाजा रोग झालता का? त्या टायमाला कळालं की आपली बायको सुद्धा आपली नाही. नाही रे नाही कुणाचे कोण. अरे सख्खा मुलगा सुद्धा अंत्यविधीला गेला नाही. किती शहरामध्ये पहा तुम्ही इतिहास आतापर्यंत, किती करोडोधीश कोट्याधीश लोक होते, पण अंत्यविधी पालिकेच्या लोकांनी केली. जेसीबीच्या खोरणे असे उचलून फेकून दिले बाजूला.
अंतविधी सुद्धा नाही, काही तर मेले का नाही, काहीच मिळालं नाही. काय केलं त्यांचं काढून घेतलंय, काही शूटिंग ना करू आपलं, काहीच मिळालं नाही. इतकी भीषण परिस्थिती लॉकडाऊन मध्ये. पण एक काम लॉकडाऊन मध्ये फार चांगलं झालं. प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात या लॉकडाऊनच्या काळामध्ये झाली. अनेक कामं जरी वाईट झाले असतील तरी एक काम चांगलं झालं. विठ्ठल महाराज वाजवायला असले म्हणजे मी म्हणत असतो, कारण एवढाच एक वादक आहे, 2 वादक आदिनाथ महाराज आणि विठ्ठल महाराज ॲक्युरेटच वाजवतात, फार गोड. आतापर्यंत आपण फक्त म्हणत होतो की मंदिर झालं पाहिजे म्हणून. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे कम, हम है दीवाने राम के. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे कम, हम है दीवाने राम के. राम जी की डोली चली बोले बजरंग बली, भक्ति अयोध्या धाम के. राम जी का मंदिर बने खुशियों को दीप चले, होंगे नहीं नाकाम, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. सपना पूरा करके रहेंगे हमने मन में ठाना, हर हद को हम पार करेंगे देखेगा ये जमाना. हम तेरे हद बने आए जलवा ठिकाने, मिटने के देंगे तेरा नाम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. प्रभु रामचंद्र भगवान की. एवढं काम लय चांगलं केलं. मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पण 2 कामं केंद्र शासनाने चांगले केले. 370 राम मंदिर 2 चांगले. अनेक कामं वाईट झाले. लग्न साधे करा, चांगलं झालं. अहो खरं तर कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त चांगले दिवस पोरीच्या बापाला होते. पोरीचा बाप लॉकडाऊन मध्ये एवढंच म्हणायचं, हे बघा मी असा आहे बा. असा म्हणजे कसा, बोला केला होतो मला कसं व्हायला. असा म्हणजे कसा, मोकळा. पोराचा बाप म्हणला तू फक्त पोरगी दी, मी सगळं बघतो. सगळ्यात जास्त दिवस पोरीच्या बापाला. असे लग्न अगोदरचे लग्न लागलं जातं. लग्न लागल्यानंतर अनेक कार्यक्रम होतात, साडं भरतात, वाटं लावण्याचा कार्यक्रम होतो. आणि त्यावेळेला तिची मुलगी राहते का, पाय पडायला सुरुवात करते. पाया पडत असताना सगळ्यांच्या पाया पडते. पण एका व्यक्तीच्या जवळ येते. आता 2 मिनिटांमध्ये गाडीत बसायचंय, पण पाया न पडता अगोदर त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये पडते. मोठ्या मोठ्याने हंबडा फुटते, रडायला सुरुवात करते. ती व्यक्ती म्हणजे त्या मुलीचा बाप राहतो. खर तर त्यावेळेला मुलगी रडते हे त्यातलं नवल मला तुम्हाला सांगायचं अजिबात नाही. पण त्यावेळेला मुलीचा बापही रडतो हे त्यातलं नवल आहे. म्हणून बापाला रडवण्याची ताकद कोणात असेल, ताकद मुलीमध्ये. स्वतःचा मोठा भाऊ जरी गेला असेल तरी न रडणारा बाप, स्वतःची पत्नी अर्ध्यावरती सोडून गेली तरी न रडणारा बाप. पण एकुलती एक मुलगी ज्या वेळेला बापाच्या गळ्यामध्ये पडून मोठ्याने शब्द वापरते, बाबा येते, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा पुल्या घरी तो, जा लाडके सुखाने, दाटून कंठ येतो. त्यावेळेला एकदा बाप रडतो. आयुष्यभराचे अश्रू बाप एका दिवसासाठी साठवून ठेवतो. आयुष्यभर बाप रडणार नाही कधी. पण एक वेळेला मुलगी सासरी निघाली, बाप
साठवी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. त्यावेळेला एकदा बाप रडतो, दोघेही रडतात, बापही रडतो, मुलगीही रडते. म्हणून आजही आपल्या कीर्तनात ज्यांना ज्यांना मुली आहेत, जे मुलीचे बाप आहेत, त्यांच्या डोळ्यात लगेच नकळत पाणी आलं. पाहिजे मुलगी, बापाची शान आहे मुलगी. अरे बाप मेल्यावर सर्वात जास्त रडत कोण असेल? पोरगी. स्टँडवर उतरू द्या, वस्तीवर यायचंय पोरीला. 10-5 लोक बसलेले आहेत, विचार करत नाही एवढ्यातून ओरडत आलीत ह्या लोकांना काय वाटेल. याचा विचार न करणारी कोण असेल? पोरगी राहते. 5 मुलांना जर सांभाळलं नाही तर 6वी मुलगी म्हणते पप्पा मी सांभाळते तुम्हाला, या माझ्याकडं. हे म्हणण्याची ताकद कोणात आहे? पोरी. ते मुलगी सासरी काही सहन करल, पण जन्मदात्या आईचा आणि बापाचा अपमान कधीच पोरगी सहन करणार नाही. एखाद्या वेळेला सासू जर आई वडिलांवरती घालून शिव्या द्यायला लागली, ताड दिवशी मुलगी उभी राहते, सासूबाई एक वेळेला माझ्या अंगावर राखेल टाकून मला पेटून द्या, पण खबरदार जर माझ्या आईचं माझ्या बापाचं नाव घेतलं तर. म्हणण्याची ताकद कोणामध्ये असेल? ती ताकद मुलीमध्ये. म्हणून माहेरामध्ये मुलीचा बाप जिवंत असणं मुलीसाठी फार महत्वाचं आहे. आई गेली, प्रेम संपलं. बाप गेला की तुमचा आधार संपला. जोपर्यंत महिलांची माहेरामध्ये आई आणि वडील जिवंत आहेत, तोपर्यंत माहेरामधून मुलीची पिशवी रिकाम्या हातानं कधीच परत येणार नाही. अरे माय तांदूळ देईल, माय मटकी देईल, माय ज्वारी देईल. जेवढाही मुलीचा प्रपंच गरीब असतो, तेवढ्या संपूर्ण वस्तू मुलीला माहेरातून माय पुरवत असते. माईसारखं प्रेम नाही करणार कोणी. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देवोनी. देवोनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. असोनी माझा स्वभाव व्यर्थ, परी मी लाडकी तुझे अपत्य. देवोनी थोर मला संस्कार, थोर तुझे उपकार. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणून तुकोबाऱ्यांना सुद्धा म्हणावं लागलं, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भा विना प्रीती, करीला भा विना प्रीती, करीला भा विना प्रीती. विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी. सावळी ग माझी आई, मला किती वो प्रेम देई. विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी.
माय गेली की प्रेम संपलं आणि बाप गेला की पोरीचा आधार संपला. अरे पोरगी माहेराला येणार आहे ना, म्हणून बाप काय करतो माहिती का, चिल्लर सुट्टी पैसे खिशामध्ये ठेवतो. पोरगी सोबत येणार आहे, पोरी सोबत बारका नातू येणार आहे, म्हणून त्याला सुट्टे 1-1 रुपयाचे ठोकळे करून ठेवतो बाप. म्हणून घरामध्ये बाप असला पाहिजे. बरेचशा लेखकानं, कवीनं, कीर्तनकारानं, भागवतकारानं आईचंच वर्णन केलंय. अरे पण बापाचं प्रेम कुठं कमी आहे? देवकी मातेचे मुलं मारले, आकांत करताना देवकी माता दिसते, पण धो पुराच्या पाण्यामधून घेऊन जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला घेऊन जाणाऱ्या वसुदेवाचं प्रेम कुठं कमी आहे? प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. हे राम हमारे छोड़ के बन मत जाओ. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. आकांत करताना कौशल्य माता दिसेल, पण पुत्र वियोगानं दशरथ राजानं आपला प्राण सोडून दिला. त्या दशरथाचं प्रेम कुठं कमी आहे? आईचं प्रेम दिसतं आणि बापाचं प्रेम फक्त दिसत नाही. आपला मुलगा फार मोठा झाला पाहिजे, दुसऱ्याच्या शेतामध्ये 400 रुपये हजेरीनं काम करणारा आपला बाप राहतो. दिवसभर आपला पोरगा बाहेर फिरला तरी चालेल, पण आपल्या पोरानं आनंदामध्ये पल्सर गाडीवरती फिरलं पाहिजे. हा आनंद जर कोणाला असेल तर तो फक्त बापाला राहतो. अरे स्वतः फाटकं बनेल घालेल, तुटकी चप्पल घालेल, पण आपल्या पोराला जीन्सची पॅन्ट आणेल, टी शर्ट आणेल. गेवराईच्या मोढ्यामध्ये 1-1 क्विंटल 10-10 क्विंटल माल उचलत असतो आपला बाप. हमाली करतो आपला बाप. रात्र दारी धरणारा जर कोण असेल तर तो आपला बाप राहतो. स्वतःच्या मुलाकरता संपत्ती कमवून ठेवतो तो आपला बाप राहतो. आयुष्यभराचे कष्ट करतो फक्त आपला मुलगा आनंदाने राहण्याकरता आपला बाप राहतो. पण तो बाप एकदा निघून गेला. आजही बापाची आठवण येते. माझ्या डोळ्यातली असव कोणी मायेन पुसताना, उरी होंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्यांच्या परम कष्टात मी झोपतो सुखात. त्यांनी बघितली स्वप्न पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. लय प्रेम करतो बाप. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल. अरे बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. घरामध्ये बाप पाहिजे. म्हणून सगळ्या महिलांना माझी विनंती आहे, माहेरामध्ये तुमची आई आणि वडील आता जर शिल्लक नसतील तर कृपया बोलवल्याशिवाय माहेराला जाऊ नका. भाऊ फार श्रीमंत आहे, भाऊजाई खूप श्रीमंत आहे, पण बाप गेला, माई मिली, त्या दिवशी मुलीचं माहेर संपलं. हक्काने चप्पल सोडण्याचा उमरा त्या दिवशी मुलीचा शिल्लक राहत नाही, ज्या दिवशी मुलीची आई आणि वडील त्या दिवशी जिवंत राहत नाहीत. म्हणून बोलवल्याशिवाय माहेराला जाऊ नका. आली दिवाळी, माझा भाऊ आलाय आणि फोन केलाय, फोनवर जाऊ नका. न्यायला येते तुला. माझा बाप कसा येत होता? बाप पाहिजे, माय पाहिजे. अण्णांचं हे पुण्यस्मरण आहे. म्हणून विठ्ठल महाराज मला आठवलं, लहानपणी मुलाला बाप पाहिजे. 13-14 दिवसावर माऊलींची कार्तिक वारी आलेली आळंदीची. संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, माझे विश्व माऊली ज्ञानोबाराय आणि संत मुक्ताबाई गाढ झोपेमध्ये आहेत. आणि पैठणच्या धर्म मार्तंडानं देहांत प्रायचित्त ही शिक्षा त्यांना सुनावलेली आहे.
विचार करा, आपले चारही मुलं झोपलेले आहेत आणि त्यांना सोडून आत्महत्या करायचा विचार थोडा डोक्यात आणा घरी गेल्यावर. मुक्ताबाई आणि सोपान काका झोपलेले आहेत, निवृत्तीनाथ महाराज झोपलेले आहेत, माऊली झोपलेले आहेत. मुक्ताबाई सोपान काकाच्या अंगावरती हात टाकून झोपलेले आहेत. चिमुरडी 5 वर्षाची ती मुक्ताबाई आहे. आणि विठ्ठल पंतानं रुक्मिणी आईसाहेबांना जागा केलं. रुक्मिणी चला. कुठं? देहांत प्रायचित्त घ्यायला. पटापटा पटापटा लेकरांची मुके घेतले. आत्महत्या देहांत प्रायचित्त घेण्यासाठी ज्या वेळेला जायचंय, विठ्ठल पंत घराच्या बाहेर गेले. रुक्मिणी मातेला नाही जाता येत. विठ्ठल पंताने सांगितलं, रुक्मिणी मी एकटा घेतो देहांत प्रायचित्त. लेकराला बाप नसला तरी चालेल रुक्मिणी, पण लेकराला माय पाहिजे. रुक्मिणी मातेने सांगितलं नाही. आपले मुलं जर आनंदानं राहण्याकरता, आपल्या मुलांची मुंज होण्याकरता जर आपल्याला देहांत प्रायचित्ताची सजा जर झाली असेल, तर मी सुद्धा तुमच्या सोबत यायला तयार आहे. सर्व भावंड झोपेमध्ये सोडून देहांत प्रायचित्त घेण्याकरता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता जातात. ज्या वेळेला लहानपणापासून आई वडील झोपेमध्ये सोडून गेले, संपूर्ण जीवन माऊलींचं तुम्ही तपासा. अरे लोकांनी भाकरी सुद्धा मिळू दिली नाही. एखाद्या आईला, एखाद्या माईला दया यावी, अर्ध्या भाकरीचं पीठ झोळीमध्ये पडावं. विसोबा खेचर यायचा, चाटी यायचा, ते झोळी खिसून घ्यायचं असं, आणि ते पीठ माती मिक्स करायचं. एवढ्यावर थांबत नव्हता, स्वतःच्या पायतनानं ते पीठ असं माती मिक्स करायचं. मी गेल्यावर अर्ध्या भाकरीचं काम झालं. तर एवढी वाईट बुद्धी फक्त कशामुळे माहिती? ब्राह्मणांच्या मुलांना मारलं माऊलीला. अंगावरती शेण फेकून मारलं, चिखल फेकून मारला. इंद्रायणीमध्ये आंघोळ सुद्धा करू दिली नाही. हा कशामुळे त्रास झाला माहिती का? फक्त लहानपणीच आई वडील झोपेमध्ये सोडून गेले म्हणून. लहानपणे बाळाची आई जाऊ नये कधी. 2017 साली अवघ्या 50 वर्षाची माझी आई निघून गेलेली आहे. आणि 2021 साली 54 वर्षाचे माझे वडील, तेही निघून गेलेले. घरामध्ये दोघेही माणसं आज माझ्या नाही आहेत. उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कीर्तन करतो, पण घरी गेल्यानंतर आईने असं जे आलाबाला घेऊन जे बोटं मोडते ना, आई अंकुश महाराज, आईने असं बोटं मोडावं आणि बापानं कौतुकाचे थाप पाठीवरती टाकावं. अरे वा रे, वाजा माझा वाघ आला म्हटलं. अरे टाटा बिर्लाच्या सुद्धा शाबासकीत एवढं प्रेम नाही, एवढं आईच्या बोटं मोडण्यात प्रेम आहे आणि बापाच्या शाबासकीत प्रेम आहे. अनेक कीर्तन करतात, पैसेही भरपूर देतात लोक, सांगायची गरज नाही मला, भरपूर देतात लोक. पण घरी गेल्यानंतर आमचं जे कौतुक करणारं सध्या घरी कोणी नाही, याचं सर्वात जास्त वाईट वाटतं. भाग्यवान आहेत विठ्ठल महाराज, आदिनाथ महाराज. कौतुक करायला वडील आहे, आई जिवंत. आमचे दिवस चांगले आले, दोघेही निघून गेले. 8 वाजता माझ्या आईचा फोन यायचा, राजा पोहोचलास का रे? म्हटलं पोहोचलो. जेवला नसला ना तर जेवून ये, आणि चांगलं जेवण नसलं तर मी बनवून ठेवते, आल्यावर जेव. आल्यावर जेव. 3 वाजता जेवत होतो, आई होती ना. घरी गेल्यानंतर पहिल्यांदा दरवाजा वाजवला, आई दरवाजा उघडायची. पहिल्याच दरवाजा, पहिल्याच मध्ये. म्हटलं झोपले नाही का? तिने सांगावं, अरे तू येईपर्यंत कशी झोप लागते रे. आई वारल्यानंतर वडील होते, किती वाजता जाऊ द्या, आवाज दिला की दरवाजा उघडायची. म्हटलं तुम्ही नाही झोपले? अरे माय मेली ना तुझी, आता तुझी आई मीच आहे, बाप मीच आहे. म्हटलं झोपले कम नाही? झोपच नाही येत, एकुलता एकच, कशी झोप येईल, माय तर मेली ना तुझी. वडीलही गेले, दोघेही घरी नाहीत आता. पण ज्या वेळेला उभ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनासाठी जातो, फोन तर कोणाचा येत नाही काळजीपूर्वक, पण घरी ज्या वेळेला आम्ही जातो आणि दरवाजाच्या समोर ज्या वेळेला उभे राहतो, पहिल्यांदा आठवण येते आईची, वडिलांची. दरवाजा वाजवल्यानंतर पहिल्यांदा आवाज यायचा, थांब उघडते रे, मेल्या झोपले नाही, आणखी जीव जागीच. आई होती ना. आता दरवाजा वाजवल्यानंतर पहिल्यांदा नाही उघडत, मग फोन लावावा लागतो.
आणि मग नंतर ज्यावेळेला दरवाजा उघडला जातो त्यावेळेला बायको दरवाजा उघडते. मंडळी, आई विचारायची जेवलास का? वडील विचारायचे सोबत कोण होतं? बायको विचारते महाराज धुमेगावला गेलते, पैसे किती दिले? आईमध्ये आणि बायकोमध्ये एवढा फरक आहे. आई वडील पुण्याने मिळत असतात, बायको ही पसंतीने मिळत असते. म्हणून पसंतीने मिळणाऱ्या पत्नीसाठी पुण्याने मिळणाऱ्या आई वडिलांचा त्याग कधी करू नका. आई वडील गेल्यानंतर त्यांची किंमत कळते. आज आम्हाला किंमत कळते त्यांची. अरे कोणीच कोणाचं नाही कोणी कोणाचं. आज मला माहिती आहे ना, जेवला का हा सुद्धा शब्द कोणाचा येत नाही. चुलते फेलते बाकी विषय सोडून द्या, मी स्पष्ट बघताय. कोणीच नाही. गाडी घेतली होती लॉकडाऊन मध्ये तात्या. वडिलाला म्हणलं भाऊ म्हणलं गाडी आताच घेतली आणि लॉकडाऊन पडला. काय घाबरतो म्हणले, मी आहे ना काय पाठीमाग. आदिनाथ महाराज सोबत असत माझ्या कधी कधी. लांब गेलो की पुणे मुंबईला तात्याचा फोन येतो. अरे कधी येणार आहे? येतो 8-9 वाजता. तोपर्यंत बरोबर दमानी हाई मी तो यासोबत. याला बाप म्हणतात. विठ्ठल महाराज कुठेही मुंबईला होते 8 दिवसात. काळजी करायला बाप असल्यावर अरे विठ्ठल बिंदास जरा, मी घरी बघून घेतो. भाऊ आहे मोठा, टेन्शन नाही. मला तर मी पहिली गोष्ट फार दुर्दैव आहे माझं. मी एकुलता एक आहे. हे सांगण्याची जागा नाही, पण मी एकुलता एक आणि दोघंही गेले. इतकं दुर्दैव आहे माझ्या जीवनामध्ये. आई वडील निघून गेले. म्हणून जेवढे माणसं माझ्यासमोर बसलेत अण्णांचं आज पुण्यस्मरण आहे. आज माझ्यासमोर असे काही माणसं बसलेले आहेत की ते आज आत्ता या वेळेला आपल्या आई वडिलांना बोलत नाहीत. अशी माणसं आहेत माझ्यासमोर. मी कोणाला चिडवत नाही, मला कोणाचा द्वेष नाही, पण आज माझ्यासमोर असे काही माणसं बसलेले आहेत की ते आज आत्ता आपल्या आई वडिलांशी बोलत नाहीत. नाव माहित नाहीत, नाही तर पटापटा घेतले असते मी. कीर्तन 10 कीर्तन कमी ऐका. जीवनामध्ये कुणाशी आबोला धरा, पण जन्मदात्या आई वडिलांशी कधी आबोला धरू नका. कारण हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, ये लाख नहीं ये खाक ये सब, इस राज को तू मत भूलना. आई वडील जीवनामध्ये पाहिजे. ती मुलगी बापाच्या गळ्यामध्ये पडते, गाडीमध्ये बसत नाही. बाप म्हणतो ताडे बस, तरी मुलगी गाडीमध्ये बसत नाही. बाप म्हणतो आज रविवारी, आज लग्न झालंय, सोमवारी न्यायला येतो. गाडीमध्ये बसते, सोमवारी वाट पाहते आपल्या बापाची. आणि बाप ज्या वेळेला मुलीला न्यायला येतो, बापाच्या समेत पहिल्यांदा मुलगी माहेराला येते. तसं तुकाराम महाराज मृत्यू लोकामध्ये येत नव्हते, पण ज्यावेळेला महाराज मृत्यू लोकामध्ये आले, सर्व कार्य केलं आणि महाराजांना देऊन न्यायला येत नाहीत. महाराजांनी अभंग लिहिले. तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. मग महाराज म्हणतात आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. महाराज म्हणतात आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. म्हणून महाराज म्हणतात आम्हाला मरावं लागत नाही. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.